त्या मूर्ख सिद्धिराजमुळे उगाच मी गाडे पाटलांबद्दल गैरसमज करून घेतला. किती बोलले मी त्यांना. शी. भावना आहे, तुझा मूड ऑफ वाटतोय. त्या सिद्धू काकाला लागले म्हणून तुला वाईट वाटतंय का? आनंदी, तुम्हाला खरं सांगू, सिद्धू काकाला ऍक्च्युली मला कसं नाही सुचलंय. थँक्यू आनंदी, खूप छान आयडिया दिलीत तुम्ही. काय झालं यार, भावनाशी आधी ॲटलिस्ट कॉलवर तरी बोलता यायचं. हॉस्पिटलच्या निमित्ताने एकदा भेटता पण यायचं. काय होऊन बसतंय यार. तुझ्यावर तर चिडली होतीच, पण आता तर मिस्टर गाडे पाटील म्हणून पण चिडली. फार सिद्धू, सगळं संपलं यार आता. तू पण मूर्ख आहेस ना, नाचा अजून रस्त्यात बिंडो कुठला. हॅलो. हॅलो मिस्टर गाडे पाटील. हां, बोला ना मॅडम. ते मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी? का 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 तुम्ही मला किती सांगत होतात की तुम्ही काहीच केलं नाहीये, पण मी तुमचं काहीच ऐकून नाही घेतलं. काहीच ऐकून न घेता फोन ठेवून दिला. आणि किती बडबडले मी तुम्हाला. अहो पण तुम्ही त्या मुलाला मारलं नाहीये हे आता मला कळलंय. तो मुलगा नाटक करत होता. त्यानेच तुमचं नाव सांगितलं मला, म्हणून मला तसं वाटलं. आणि क्या बात है सिद्धू, क्या बात है. म्हणजे आजच ती माझ्यावर चिडली होती आणि आता लगेच सॉरी पण बोलते. तेरी तो निकल पडी यार बॉस. नाही 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 मॅडम, अहो काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मी अजिबात तुमच्यावर चिडलो नाही हो. तुम्ही रिलॅक्स करा एकदम, चिल चिल. थँक्यू मिस्टर गाडे पाटील, खरंच खूप थँक्यू. हां, बरं मला सांगा, आनंदी आहे का तिकडे? हो आहेत ना. हां, देऊ शकता का? देते.